आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटार पंपच्या वायर चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आलंय. या गुन्ह्यांचा तपास करताना गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्याम शंकर मध्ये, किसन शिवाजी बर्डे तसेच अमोल गोरख मिंगाळ यांचा समावेश आहे. तसेच 2 अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले. या आरोपींना देवठाण आढळा धरण इथून ताब्यात घेण्यात आले. तालुक्यातील केळी, रुमनवाडी, मेहेंदुरी, शेंडी, कोतुळ, प्रवरा परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या होत्या. या गुन्ह्यामध्ये तांब्याच्या वायर आणि केबल्स चोरी केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी आरोपींकडनं TVS कंपनीची मोटरसायकल तसेच बजाज कंपनीची पल्सर जप्त केली आहे. या कारवाईत सुमारे 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत. मी मोहन माणिकराव बोरसे, पोलीस निरीक्षक, अकोले पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून जवळपास दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आपल्या अकोले तालुक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे स्टार्टर, मोटर किंवा नदीमध्ये मोटरसायकल असतील त्या तसे वायरी याच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत होत्या. तर असे म्हणजे या चोऱ्या इंदोरी, रुंबोडी, मेंदुरी, बहिरवाडी तसेच खिरविरे, केळी, रुमनवाडी आणि देवठाण परिसर, आडाणजा परिसर म्हणजे जिथं जिथं आपल्या शेतकरी बांधवांनी मोटर टाकलेल्या होत्या नदीमध्ये अशा ठिकाणी चोर जायचे आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्या करायचे. तर गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून आम्ही त्यांच्या मागावर होतो. आमचे डिटेक्टिव्ह ब्रँच DB पथकचे प्रमुख श्री मनोहर मोरे, पोलीस कॉन्स्टेबल यांना 4 ते 5 दिवसापूर्वी ते तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की या आपल्या जवळपास 7 ते 10 गुन्हे दाखल झाले होते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. तर त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची घटना मला सांगितली की त्यांना हे नेमकं चोऱ्या कोण करते याच्याविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती मिळाली आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे मनोहर मोरे यांच्यासोबत PSI खांडबाले, नंतर गोरे, गोडगे, नागरे आणि त्या बीटचे हवालदार खाडे. खरं तर विषय म्हणजे मनोहर मोरे आणि खाडे यांनी चांगल्या प्रकारे काम करत या बाकीच्यांनी त्यांच्यासोबत जाऊन सगळ्या प्रकारचे म्हणजे जवळपास 6 आरोपी अटक केले. 6 आरोपींमध्ये 2 आरोपी मायनर आहेत, त्यांचे नाव सांगता येणार नाही इथं. तर 4 जे मेन आरोपी आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये श्याम शंकर मध्ये, नंतर किसन शिवाजी बर्डे. श्याम शंकर मध्ये पाडाणाचा आहे, किसन शिवाजी बर्डे टहाकरीचा आहे. त्यानंतर अमोल गोरख मेंगाळ, केळी, रुमनवाडी आणि इतर 2 विधी संघर्ष बालक आहेत, त्यांचे नाव आम्ही ओपन करू शकत नाही. तर या 5 जणांच्या टोळक्याने जवळपास 2.5 ते 3 महिने आपला आढावा परिसर असो, मुळा परिसर असो किंवा प्रवरा परिसर असो याच्यामध्ये अक्षरशः हैदोस घातला होता. तर या सगळ्यांना आम्ही
अटक केले. विजय संघर्ष बालक विभागाचा अटक केल्यानंतर त्यांना हवलदार खाडे आणि मनोहर मोरे यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याच्यानंतर त्यांचा पिशार घेण्यात आला होता. पिशार घेण्यात आल्यानंतर म्हणजे त्यांनी सगळ्या मुद्देमालाची कबुली दिली. त्यांनी स्वतःहून कबूल केलं की आम्ही सगळे मिळून 5 जणांनी मिळून या चोऱ्या केलेल्या आहेत. तर आम्ही सगळ्यांना सगळ्या गुन्ह्यामध्ये जो मुद्देमाल चोरीला गेला होता म्हणजे मेंदुरी असो, रुंबोडी असो किंवा टाकरी, तसंच केळी रुमणवाडी आणि देवठाण येथील खास करून, तर आम्ही हा सगळा मुद्देमाल त्यांच्यापासून जप्त केला आहे. या 5 चोरांपासून आपण जवळपास 7 गुन्हे जे दाखल झाले होते जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचे तसे मोटरसायकल चोरांचे, तर आपण सगळेच्या सगळे गुन्हे आपण ओपन केलेले आहेत. आणि यामध्ये एकूण जो मुद्देमाल गेला होता त्यापैकी 3,17,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या चोरांकडून हस्तगत केलेला आहे. तर अशी अतिशय छान कामगिरी अकोले पोलीस स्टेशन केलेली आहे. यामध्ये हवालदार खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे यांनी निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई केली आहे. आणि पोलीस स्टेशन थ्रू तसंच आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा अहिल्यानगर यांच्यातर्फे सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात येईल. तसं त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल आणि त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव करण्यात येईल. आरोपींना त्यांच्या आपण साहेब चोरीचे गुन्हे कलम लावलेले आहेत. सध्या तर त्यांनी 7 गुन्हे ओपन केले आहेत. आमचे हे 400 गेल्यानंतर भविष्यात जर आता सध्या आपण त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करणार आहोत 110 प्रमाणे. श्रीरामपूर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवून त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करू 110 प्रमाणे, म्हणजे सर्वात गुन्हेगाराची कारवाई असते ती. त्यानंतर सुद्धा त्यांनी काही चोरी केली किंवा त्यांचं वर्तन बदललं नाही तर त्यांना एक तर जेलवारी होईल किंवा किमान प्रत्येकी 1-1 लाख रुपये दंड होईल. आणि याच्यानंतर परत जर त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले भविष्यात तर आमचं BNS नुसार नवीन 111 कलम आलेला आहे. आम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा एकदम फास्ट म्हणजे जलदगतीने तपास करून मान्य न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करणार आहोत. आणि जेव्हा परत ही चोरीमध्ये जर आढळले भविष्यात तर यांना आम्ही 111 BNS प्रमाणे कलम लावून किमान 40 दिवसात पिशार मिळतो. म्हणजे तो संघटित गुन्हेगारीचा एक विषय आहे, त्यामध्ये आम्ही यांना पुन्हा अटक करू. सचिन खरासी, 24 तास, अकोले.